विदर्भात उष्णतेचा तडाखा वाढलाय। अकोला हे देशातलं सगळ्यात उष्ण शहर ठरलंय। अकोल्यात 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर 16 आणि 17 तारखेला नागपूरसाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नागपूरचा पारा 43 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। तुम्हाला सुद्धा आपण बघितलं असेल की वातावरणातल्या बदलामुळे टेम्परेचर इतकं वाढत चाललेलं आहे की त्यामुळे आपल्याला कल्पना येत नसेल, पण उष्माघातामुळे मरणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे। नागपूरला जवळपास 174 कोटी रुपये मुख्यमंत्री महोदयाने देऊन गेल्या वर्षीच त्या कामाची सुरुवात केलेली आहे। आपण तिथेच MIDC मध्ये 12 एकर जागा आपल्याला या ठिकाणी अलॉट झालेली आहे। कामाला सुरुवात झालेली आहे आणि यातून अनेक लोकांना प्रशिक्षण दिलं जाईल। तिथे राहण्याची निवासाची व्यवस्था केली गेलेली आहे। त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाईल, त्या ठिकाणी काही रिसर्च सुद्धा होतील आणि त्यातून खूप मोठा फायदा हा आपल्या राज्यासाठी या ठिकाणी होणार।